मी देवाकडे प्रार्थना केली की साकेतजी लवकर बरे व्हावे. आता प्रार्थना करणं किंवा कोणीतरी लवकर बरं व्हावं असं म्हणणं देवाकडे हा जर का गुन्हा असेल तर गुन्हा मान्य आहे. मला अटक करा, ठोका बेड्या. हा साहेब, मी पण गेले होते ह्यांच्या सोबत. म्हणजे ह्यांचीच अशी इच्छा होती का दोघांनी मिळून प्रार्थना केली ना तर ती देवापर्यंत लवकर पोहोचते आणि मग साकेत दादा लवकर बरे होतील. म्हणून आम्ही दोघ जण एकत्र प्रार्थना करायला गेलो होतो. उंदराला मांजराची साक्ष. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. लालीजी नका या माणसासमोर डोकं फोडू. हा माणूस कसा आहे माहितीये ना. या माणसाने ठरवलं म्हणजे ठरवलं. समोरचा दोषी आहे, गुन्हेगार आहे, त्याला अटकच करणार. मला अटक केल्याशिवाय शांत नाही बसणार ते. ठोका बेड्या. ठोकणार ठोकणारच आहे पण पेड्या नाही. माझ्या हाती एक जरी सबळ पुरावा लागला ना ठोकणारच आहे. पॉइंट ब्लँक. त्यामुळे तुम्ही आता देवाकडे प्रार्थना करा, धावा करा. देव बाप्पा या जामकर हाती काही पुरावा लागू देऊ नको बाप्पा. बाप्पा पण जर का माझ्या हाती काही लागलं तर मला काहीतरी सांगायचंय. हेच का साकेत दादांची काळजी घ्या आणि त्यांच्या आसपास कुणाला येऊ देऊ नका. एक रुका हुआ फैसला. दिग्दर्शक बासु चैटर्जी. मूल सिनेमा अ पेंडिंग डिसीजन. दुर्लक्ष झालं फार. आता नाही. मी काय म्हणते काय पोझिशन यायची. इन्स्पेक्टर साहेब, तुमचं आणि माझं दोघांचंही काम वाढलेलं आहे. काय याच्यावर विषप्रयोग झालाय. साहेब असं काय बघताय? अहो मी पोराची शपथ घेते, खोटी शपथ नाही घेणार. मी खरंच काय नाही केलं. अहो मी असं काय केलं असते इथं कशाला थांबले असते? मी पळून नसते का गेली साहेब? बोललोय मी काय बोललोय मी? मला वाटलं की तुम्ही माझ्यावर संशय घेते म्हणून बघितलं. आलाय. अहो पण मी ह्यांचं औषध पाण्याचं सगळं करते, खाण्यापिण्याचं पण मीच बघते की सगळं. खाण्यापिण्यातूनच विषबाधा झाली आहे. आता खाण्यापिण्यातून विषप्रयोग झालाय. एवढं सांगून पण परत गेला होता जामकरच्या घरी का? शालूला भेटायला. झाली का भेट? तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी का गेलो होतो तिकडे. साकेतला संपवायला गेला होता तुम्ही, पण तो तर अजून संपला नाहीये. ऐकलंय मी, कान हाय तुम्हाला. वाचलाय त्यो. काय हो, सारखं सारखं त्या साकेतला संपवायचा प्रयत्न करताय. त्याला तुमच्याबद्दल आणि आर्याबद्दल काही माहीत झालं होतं का? कळलं होतं त्याला. नाही नाही म्हणता म्हणता माणसं मारायला चांगलंच सरावलायत की तुम्ही. साकेतचं माहिती नाही,
पण तुम्ही मला मारायचा किती पण प्रयत्न करा, मी तुमची पाठ नाही सोडणार. तुम्ही मला माराल आणि मी मरून जाईन असं जर तुम्हाला वाटत असेल तर विसरून जा. नाही, हिम्मत असेल तर मारा, पण मी काय तुमचा पिच्छा सोडणार नाही. आणि मला मारून माझी बॉडी लपवायचा खटाटोप करण्यापेक्षा माझ्यावर प्रेम करणं सोपं नाही आहे का? माझ्यावर प्रेम करा एवढंच म्हणणं आहे माझं, त्यात काय अवघड आहे? कसं प्रेम करू? कसं करू प्रेम? जी बाई मला सतत त्रास देते, सतत छळते, मी कसं करू प्रेम? माझे मेहनतीचे पैसे लपून ठेवते, ती कुठे आहे ते सांगत नाही. डेड बॉड्या माझ्या उरावर आणून टाकताय, ती पोलिसांना सापडण अशी सगळी सोय करताय. मी मी कसं करू प्रेम? हे सगळं आठवतंय, पण मी काय काय केलंय तुमच्यासाठी हे नाही दिसत. पोलीस स्टेशन जाळण्यापासून आर्याच्या प्रकरणातनं सोडवण्यापर्यंत सगळं केलंय तुमच्यासाठी. सारखी सारखी आठवण करून द्यायला लावू नका. जिथं जिथं अडकलाय ना तुम्ही, तिथून सुटका केली मी तुमची. तुम्हाला ना माझ्या प्रेमाची कदरच नाहीये. दुसरा कुणी असता तर अशा प्रेम करणाऱ्या बायकोचा गुलाम झाला असता, पण तुम्हाला कदर नाहीये माझी. बायकोची सेवा केली की धनप्राप्ती होते. सेवा करायची असते, तिची लक्ष्मी असते ना घरची. पण तुम्ही तर तिला मारायला निघालाय. पण मला मारून तुम्हाला पैसे कुठे आहेत ते कसं कळणार? धनप्राप्ती हवी आहे ना, त्यामुळं लक्ष्मीची सेवा करा, म्हणजे धनप्राप्ती होईल. कराल ना माझी सेवा? चला येते मी. दिवसेंदिवस ही लाली डोक्यात चालली आहे माझ्या. ह्याचं लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. ह्याचं काहीतरी केलंच पाहिजे. याच्या शरीरात बऱ्यापैकी विष पसरले, ते आधी प्रथम बाहेर काढावं लागेल. त्यासाठी काय करावं, काय लागेल? ऍडमिट करावं लागेल का? दवाखान्यात ऍडमिट करण्याची गरज नाही. मग काय करावं? मग काय करावं लागेल? त्याचा उपचार इथेच होईल. इथे? इथेच म्हणजे? इथेच होईल. मला पाणी, तेल आणि वाटी मिळेल का? होय आणते. साकेत, अहो काय केलं तुम्ही? याला काय खाऊ घातलेलं तुम्ही? वैद्य, तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न नाही ना करत? अहो शांत व्हा जामकर साहेब. 2 दिवस असंच याच्या पोटातलं विष बाहेर काढावं लागेल. हा ठीक आहे, 2 दिवस. जेवणा व्यतिरिक्त त्याला काय दिलं होतं का खायला? फक्त वैद्यभुवाने दिलेली औषधच खातात. तुम्ही तुमची औषधं चेक करा. जामकर साहेब, खरं तर मगाशीच मला अंदाज आला होता. माझा संशय खरा ठरला. भेसळ या औषधातच केली आहे.